ज्यांच्या करुणा आणि मैत्री, समता, न्याय, बंधुत्व या संदेशाने अखंड विश्वातील सर्व प्राणीमात्रांना सुख, शांती, समृद्धी प्राप्त होते, अशा महाकारुणिक तथागतांना मी त्रिवार वंदन करतो. तथागतांच्या धम्माचे परिपूर्ण आचरण करून सामाजिक हितासाठी ज्यांनी आपले संपूर्ण जीवन त्यागिले आणि आपला प्रत्येक क्षण समाजाच्या हितासाठी, समाजातील सर्वांना जागृत करण्यासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पित केले, अशा पावन पवित्र तथागतांच्या भिक्खू संघाला मी त्रिवार वंदन करतो. आदरणीय बौद्ध उपासक, उपासिका, बालक आणि बालिका तसेच बुद्ध शासन चॅनलचे आदरणीय सर्व दर्शक यांना मी माझी मंगल मैत्री प्रदान करतो. आजच्या धम्मदेशनेमध्ये जगामध्ये जी बौद्ध राष्ट्रे आहेत, बौद्ध राष्ट्रांमध्ये उपोसत व्रत जे आहे त्याला किती महत्त्व आहे हे आपण जाणून घेणार आहोत. सर्वात विशेष महत्त्वाचे म्हणजे आम्ही तथागत भगवान बुद्ध यांच्या जन्मभूमीमध्ये जन्मलेले लोक आहोत. संपूर्ण जग तथागतांच्या विचारांनी प्रेरित होऊन तथागतांना ज्या ठिकाणी संबोधी प्राप्त झाली त्या भूमीला वंदन करण्यासाठी जगातील प्रत्येक बौद्ध राष्ट्रामधून लोक येतात आणि श्रद्धापूर्वक तथागतांची पाऊले ज्या ज्या ठिकाणी पडलेली आहेत त्या त्या ठिकाणी त्या भूमीची माती स्वतःच्या कपाळाला लावून मी धन्य झालो असे मानसिक समाधान मानतात. आमच्यासाठी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आम्ही सर्व भारतीय बौद्ध आहोत. जगातील बौद्ध राष्ट्रांमध्ये उपोसत व्रत कशा पद्धतीने पाळल्या जाते आणि उपोसत म्हणजे काय हे आज आपण या धम्मदेशनेमध्ये जाणून घेणार आहोत. उपोसत दिवस म्हणजे आपल्या अशुद्ध मनाची शुद्धता करणे. शुद्ध मन माणसाला अधिक आनंद देते. अशुद्ध मनामध्ये वाईट विचारांचा संचार असतो आणि जोपर्यंत मनुष्याचे मन शुद्ध होत नाही तोपर्यंत मनुष्याला खऱ्या सुखाची जाणीव होऊ शकत नाही. अशुद्ध मनाची शुद्धता करण्याचा दिवस म्हणजे उपोसत दिन. उपोसत किंवा उपोस्थ या शब्दाचा अर्थ उप अधिक असता म्हणजे एकत्र बसणे होय. भिक्षू संघाची एक संघपणा टिकून राहण्यासाठी उपोसत विधी खूप महत्त्वाचा मानला गेला. उपोसत विधी तथागत भगवान बुद्धांच्या काळापासून ही प्रथा रीत चालू आहे आणि बौद्ध राष्ट्रांमध्ये उपोसत विधी
श्रद्धापूर्वक पाळला जातो। त्या दिवशी संपूर्ण जगातील बौद्ध उपासक, उपासिका आणि भिक्षुगण सुद्धा अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी उपवास व्रताचे पालन करतात। उपासकांसाठी पंचशील आणि अष्टशील या शिलांचे पालन केले जाते। उपासक आणि उपासिका त्या दिवशी संपूर्ण शिलाचे स्मरण करून आपला संकल्प करतात। त्या दिवशी सकाळी उठून स्नान आदी करून तथागत भगवान बुद्धांना मोमबत्ती, अगरबत्ती, दीप प्रज्वलित करून पुष्प अर्पण करून आणि त्या दिवशी जे उपवास व्रत पाळतात ते उपासक आणि उपासिका संकल्प करतात की आजच्या दिवशी मी परिपूर्ण पंचशील, अष्टशील यांचे पालन करेन असा संकल्प करून त्या दिवशी संपूर्ण दिवस ते तथागतांच्या धम्मातील आचरणाचा अभ्यास करतात। सकाळी आणि सायंकाळी त्रिशरण पंचशील ग्रहण करून ध्यान साधना सुद्धा करतात। अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी भिक्खू पठिमोक्खा म्हणजे आचारसंहितेचे नियम यांचे पाक्षिक कबुली जबाब आणि पाठ होते। या दिवशी बौद्ध उपासक आणि भंते धम्म अध्ययन आणि ध्यानाची तीव्रता आणखीन वाढवतात। बुद्धाच्या काळी अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी भिक्खू पठिमोक्खा म्हणजे आचारसंहितेचे नियम यांचे पाक्षिक कबुली जबाब आणि पाठ होत असत। विनयासंबंधी जर आचरणात काही दोष आला असेल तर उपोसद्दिनी भंते सर्वांसमोर कबुली जबाब देत असत व संघ नियमानुसार त्यांना पुढील कारवाईस समोर जावे लागेल। हा विधी खूप पवित्र मानला जाई, आजही पवित्रच मानला जातो आणि आजही त्याच रीतीने संपूर्ण बौद्ध राष्ट्रांमध्ये त्याचे परिपूर्ण पालन केले जाते। धम्माप्रती वचनबद्ध उपासक गृहस्थ आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन करतात। धम्म आचरणात उत्साह जागृत होण्यासाठी समाधी मार्गाचे ध्यानाचे अवलंबन करतात। जेव्हा शक्य असेल तेव्हा उपासक या दिवसाचा उपयोग स्थानिक विहारात जाण्याची संधी म्हणून करतात। या दिनी संघाला विशेष दान अर्पण केले जाते, धम्म प्रवचन ऐकले जाते आणि रात्री उशिरापर्यंत धम्म बांधव सोबत ध्यान धारणा केली जाते। जे उपासक विहारात जाऊ शकत नाहीत अशांनाही उपोषण दिन संधी देतो की आपली ध्यान करण्याचे प्रयत्न वाढवावे, कारण या पवित्र दिनी जगातील हजारो उपासक उपासिका ध्यान धारणेच्या अभ्यासात वृद्धी होण्याच्या दिशेने पाऊल टाकतात। आज ही जगातील जी प्रगत राष्ट्रे आहेत ती बौद्ध राष्ट्र आहेत। त्यामध्ये चीन आहे, जपान आहे, थायलंड आहे, म्यानमार आहे। ही अनेक राष्ट्रे आज तथागतांच्या धम्म मार्गाचे परिपूर्ण पालन करून हे लोक शील धारण करून भगवंताच्या धम्माचे पालन करतात आणि आपल्या सुखी संसारात आनंदाने जगतात।
आपण ही भारतीय आहोत. भारतामध्ये भगवंताचा जन्म झाला. भारतामध्येच भगवंताला संबोधी प्राप्त झाली. भारतामध्येच भगवंतानी धम्म चक्र प्रवर्तन केले आणि भारतामध्येच भगवंताला महापरिनिर्वाण प्राप्त झाले. आम्ही भारतीय बौद्ध लोक धन्य आहोत. आज आमच्या देशामध्ये बुद्धभूमीमध्ये सर्व काही आहे. भगवंताच्या प्रत्येक पावलाचे स्मरण भारतात आहे. ज्या ज्या ठिकाणी भगवंताचे पवित्र चरण पडलेत ती पवित्र जागा आजही भारतात आहे. जगातील सर्व बौद्ध उपासक उपासिका, बौद्ध राजा, बौद्ध राणी, सर्व लोक भगवंताच्या धम्माचे पालन करतात आणि संस्कार, बौद्ध धम्मातील रीतिरिवाजांचे जे संस्कार आहेत त्या संस्कारांना स्मरण करून आपल्या संपूर्ण जीवनात उज्ज्वल तऱ्हेने सुख आणि शांतीचा आनंद प्राप्त करतात. भगवंताच्या धम्मामध्ये शिलाचे पालन केले तर मनुष्याला सर्व सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होते. हा आनंद अलौकिक आहे. प्रत्येक भारतीय बौद्ध उपासक आणि उपासकांनी तथागतांच्या धम्माचे आचरण करावे, शिलाचे पालन करावे. जे जे काही विकार आहेत, क्रोध, लोभ, मत्सर, द्वेष, जे जे काही विकार आहेत, या विकारांना नष्ट करून शिलाचे पालन करून जीवनातील खऱ्या सुखाचा आनंद प्राप्त करावा. भवतु सब मंगलं. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो.